ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता इथे आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता सायली आणि अर्जुनला सत्य समजणार की मैना आणि सदाशिव हे तिचे आईवडील नसून आता ते प्रियाचे म्हणजे बबलीचे आईवडील आहेत आणि सायली बबलीच नाही आहे। आता हे सगळं कसं घडणार, त्याचबरोबर अर्जुनला आणखीन एक कुठला पुरावा मिळणार, सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर इथे आपण पाहतो की आता सुभेदारांच्या घरची जी भाऊबीजेची सगळी तयारी झालेली असते। आता सगळेजण भाऊबीज साजरा करायला पुढे येतच असतात। इतक्यात आता इथे अचानक दरवाजामध्ये 3 मुली येऊन उभ्या राहतात। आता 3 मुली ह्या अशा दरवाजात येऊन उभ्या राहिल्याबरोबर इकडे सायलीला प्रश्न पडतो की नेमक्या ह्या आहेत तरी कोण। आता सायलीबरोबरच घरातल्या इतर सगळ्या सदस्यांना प्रश्न पडतो की ह्या 3 मुली आहेत तरी कोण। तर आता लगेचच पूर्णाजी विचारते कल्पनाला, कल्पना कोण आहेत ग या तिघी। तर कल्पनासुद्धा सांगते, आई मला माहीत नाही, आपण विचारूया ना त्यांनाच। त्याबरोबर आता लगेचच त्यातली जी मोठी असते ती सांगते, आम्ही सगळ्या बबलीच्या सख्या थोरल्या बहिणी। त्याबरोबर आता सायली त्या तिघींना बघते आणि तिला जरा वियर्ड वाटतं, कारण तिची चेहऱ्याची पट्टी परत त्या तिघींची चेहऱ्याची पट्टी सगळं अगदी वेगळं असतं। म्हणजे त्या तिघी तिच्या बहिणी आहेत असं तिला काही वाटत नसतं मनापासून। तरीही सायलीला वाटतं की चला आता आपल्या बहिणी आहेत तर असं तर आपण बोलू शकत नाही की नाही ह्या माझ्या बहिणी नाही आहेत। मग आता लगेचच पुढे त्यांची आई सांगत असते की काय आहे ना, लहानपणापासून 4 बहिणी एकीमेकीला भेटल्या नाही, बबली आमची लहानपणीच हरवली, म्हणून मग मी ह्या तिघींना बी इथं बोलवून घेतलं, म्हणलं पोरींची भेट होईल। त्याबरोबर आता लगेचच इकडे सायली ही पुढे कल्पनाच्या बाजूने, पण तोपर्यंत आता लगेचच त्या तिघीही प्रियाजवळ धावत जातात आणि बबले आमची बबली असं सगळं बोलायला लागतात। तर आता सगळेच त्यांना सांगतात की ती तुमची बहीण नाही आहे, तर ही तुमची बहीण आहे सायली। त्याबरोबर ते म्हणतात ही आमची बहीण आहे। त्याबरोबर आता इथे सदाशिव आणि मैना लगेचच म्हणायला लागतात, ते काय आहे ना, लय लहान असताना बघितली आहे ना व तिला, त्यामुळं त्यासनी कळलं नसेल हो कोण त्यांची बनते, म्हणून चुकून त्यांना वाटलं असेल ती तन्वी त्यांची बहीण आहे म्हणून। त्याबरोबर आता सदाशिव म्हणतो, ए पोरीनो ती नाही, ती दुसरीच पोरगी आहे कोणतरी, तिच्याशी आपलं काही घेणं देणं नाही। ही बघा ही आहे तुमची बहीण बबली, म्हणजेच सध्याची सायली, हिचं खरं नाव सायली आहे, सायली। त्याबरोबर आता मैनासुद्धा म्हणायला लागते, हो अगं ही आहे पोरीनो तुमची बहीण, तुमचं लक्ष कुठं आहे, कुठं बघता कुठं काय करता, कसला म्हणून ताळमेळ नाही हो या पोरीना। पुढे आता ती सांगत असते, ह्या कार्ट्या तिघी बी लहानपणापासून अशाच नुसत्या यांचं लक्ष खाण्यापिण्याच्या गोष्टींकडं आणि नको त्या गोष्टींकडं, पण माझी बबली लहानपणापासून चांगली होती बघा, पर देवाला बी काय दुर्बुद्धी सुचली, आमची पोरगी आमच्यापासून हरवली। आता खरं तर हे दोघं हे सगळं मुद्दाम बोलत असतात, कारण आता सायली श्रीमंत आहे आणि एका मुलीचं लग्न बिचारीचं मोठीचं झालं आहे, ती श्रीमंत नाही आहे आणि बाकीच्या 2 मुली लग्नाच्या आहेत। तर आता इथे अर्जुन त्या तिघींनाही बघतो, सायलीकडे बघतो आणि त्याला काही वाटत नसतं की या हिच्या बहिणी असतील म्हणून। तर आता लगेचच कल्पना ही त्या तिघींना म्हणते, अगं तुम्ही तिथे अशा दारातच का थांबलाय, या पुढे या, भेटा तुम्ही चौघी बहिणी एकीमेकींना। त्याबरोबर आता त्या चौघीसुद्धा एकीमेकीला भेटतात। सायलीला त्यांना बघून आनंद झालेला असतो, कारण शेवटी तिच्या मनात हीच भावना असते की या माझ्या बहिणी आहेत। तर इथे अर्जुनला मात्र ह्या चौघींपैकी चौघींनाही बघून एकत्र बघून आनंद होत नसतो। अर्जुनला वाटत असतं की काहीतरी गडबड नक्की आहे, म्हणजे सगळंच वेगळं आहे यांचं। मग आता अर्जुन ठरवतो की नाही जरा शोध घेतला पाहिजे या गोष्टीचा, जरा बघितलं पाहिजे। मग आता तो मैनाकडे येतो आणि मैनाला विचारतो, मैना काकू म्हणजे जेव्हा लहानपणी सायली हरवली असेल तेव्हा तुम्ही तिची पोलीस कंप्लेंट तर केलीच असेल ना, कारण सायली 4 वर्षाची असताना हरवली होती बरोबर ना। तेव्हा आता मैना म्हणते, वही तर केली होती की तक्रार, पर पोर घावली नाही आमची। तर अर्जुन म्हणतो, अहो नाही मी चुकून म्हटलो 4 वर्षांची, ती 5 वर्षांची होती हरवली तेव्हा। त्यावर मैना म्हणते, अहो तेच ना 5 वर्षांची होती ती, मी बी चुकून 4 वर्षांची बोललो। आता अर्जुनला कळतं की काहीतरी गडबड नक्की आहे। त्यावर अर्जुन म्हणतो, 4 वर्षांची होती की 5 वर्षांची होती, मला आठवत नाही आहे, सायली काय म्हणाली होती बरं। त्यावर मैना म्हणते, अहो नाही 5च वर्षांची होती, मला आठवतंय ना, मी तिची आई आहे।
आता सायली जेव्हा हरवली होती तेव्हा ती 4 वर्षांची होती. आता इथे लगेचच कल्पना ही सायलीला आणि तिच्या बहिणींना म्हणायला लागते, अगं सायली, तू एक काम कर, तू तुझ्या सगळ्या बहिणींना घेऊन तुझ्या खोलीत जाऊन बस. मी तुमच्यासाठी चहा नाश्ता सगळं वरतीच पाठवून देते. म्हणजे कसं तुम्हालासुद्धा निवांत गप्पा मारता येतील. पहिल्यांदा भेटताय तुम्ही, कधी लहान असताना भेटलाय त्याच्यानंतर आता. त्याबरोबर सायली म्हणते, हो आई चालेल, आणि ती त्या तिघींना घेऊन वरती तिच्या रूममध्ये जाते. त्याबरोबर आता इथे प्रियाला मात्र त्या तिघींना बघून खूपच जास्त राग आलेला असतो. तिला वाटत असतं, हे दोघं काय माझ्या उडावर कमी होते की या तिघीसुद्धा आल्या आता? काय गरज होती या म्हातारीला हे नको त्या उचापती करून ठेवण्याची? आता मी काय करू? हे सगळं कसं निस्तरू? जर ह्या तिघी पण यांच्या आईबापासारख्या असत्या आणि जर यांनी घरामध्ये काही कांड करण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र माझी पूर्ण वाट लागेल. कारण मी पण अशीच आणि माझी फॅमिली पण अशीच. सगळ्यांना ताबडतोब माझ्यावरती डाऊट येईल. नाही 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 नाही, काहीही करून या तिघींना मला इथून घालवून द्यायचं आहे म्हणजे द्यायचं आहे. मी या तिघींनाही हकलवणार आणि यांच्या आईबापालाही जमलं तर यांच्याबरोबर हकलवणार. आणि मग आता प्रिया ही त्या तिघी वरती जात असताना त्यांना म्हणत असते, अगं आई, असं कसं तू कोणालाही वरती घालवतेस? आपल्या घरात अशी कुठलीही लोक कशी जाऊ शकतात? त्यावर सायली सांगते, ती कुठलीही माणसं नाही आहेत ना प्रिया, माझं कुटुंब आहे ते, आणि माझ्या सासरी माझ्या माहेरची माणसं येऊ शकतात. तुम्ही चला तिघींनी पण. आणि मग ती तिघी बहिणींना घेऊन वरती येते. आता सायली त्या तिघींना म्हणत असते, मी खूप लहान असतानाच हरवले, त्यामुळे मला काही फारसं आठवत नाही आहे. तुम्हालाच माझं लहानपण आठवत असेल, तुम्हीच सांगा. त्याबरोबर आता लगेचच तिकडे सायलीची जी सगळ्यात धाकटी बहीण असते ती म्हणते, मला पण काहीच आठवत नाही गं, आपल्यात कुठे एवढं जास्त अंतर आहे. ताई, तुला आठवत असेल, तू सांग ना आमच्याबद्दल. त्याबरोबर मग सायलीची जी सगळ्यात मोठी बहीण असते, म्हणजे खरं तर प्रियाची जी सगळ्यात मोठी बहीण असते, ती आता सांगायला लागते, सायली, तुझं नाव आम्ही बबली ठेवलं होतं लाडाने. आम्ही तुला प्रेमानं बबली अशी हाक मारायचो. पण बबले, तू लय आगाऊ होतीस, म्हणजे सगळ्यांशी भांडण. आणि तुमच्या दोघींचं तर कधी पटलंच नाही. तुम्ही दोघे एकीच्या मागोमागे एक, त्यामुळं तुमचं वय सारखं. तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी हिनं घेतली ती तिला पाहिजे असायची. त्याबरोबर आता सायली म्हणते, लहानपणी असतो आपला स्वभाव असा. त्याबरोबर लगेचच आता तिची मोठी बहीण सांगते, आणि तुझ्या पाठीवरची ती जन्मखून आठवते का तुला? माहीत असेल ना? त्याबरोबर सायली म्हणते, माझ्या पाठीवर जन्मखून आहे? त्यावर आता तिची मोठी बहीण म्हणते, अगं तुला एवढ्या वर्षात कुणी सांगितलं नाही? तुझ्या पाठीवर आहे ना तो लाल रंगाचा एवढा मोठा डाग. त्याबरोबर आता सायली म्हणते, माझ्या पाठीवर लाल रंगाचा डाग आहे? त्यावर तिची बहीण सांगते, हा मग? अगं ती आपली हौशी अक्का, तू तिच्या नावानं जन्माला आलीस ना व, म्हणून तुझ्या पाठीवर तो डाग आहे. त्याबरोबर सायली म्हणते, हौशी अक्का. त्यावर आता लगेचच तिची 2 नंबरी बहीण म्हणते, ए गप ग तू, तिला काय माहिती ती हौशी अक्का, मी सांगते. सायली, अगं आपल्या आईची मावशी, तिचं नाव हौशी अक्का आहे, ती तू आलीस पोटी, असं आपल्या आईच्या आईचं म्हणणं. त्याबरोबर आता सायलीच्या लक्षात येतं, माझ्या पाठीवर तर कुठलाच डाग नाही आहे. पण सायली आता ही गोष्ट तिच्या बहिणींना, म्हणजेच प्रियाच्या बहिणींना सांगत नाही. ती म्हणते, आणखीन काही सांगा माझ्याबद्दल. मग आता त्या सांगतात, लहान असताना तू एकदा एक खोड केली होतीस. ती म्हणजे तुझी जी मैत्रीण होती ना, तिची सगळी खेळणी गोळा केलीस आणि आपल्या घरी आणून ठेवलीस. मग काय त्याच्यावरनं भांडण, काय बघशील तो तमाशा, बाई 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 बाई. त्याबरोबर आता सायली म्हणते, मी तर कधी लहान असताना आश्रमात कोणाची एखादी वस्तू घेतली नाही. मी एवढी लहान असताना कशाला कोणाचं काही खेळणं घेतलं असेल? पण आता ती सांगत नाही त्यांना. त्याबरोबर आता लगेचच तिची धाकटी बहीण म्हणते, पण बबले, मग तू राहिलीस कुठं गं एवढी वर्ष? त्यावर सायली सांगते, मधुभाऊंकडे. मधुभाऊंकडे असा प्रश्न त्या तिघीही तिला सोबत विचारतात. मग ती त्यांना सांगते, हो मधुभाऊ म्हणजे वात्सल्य आश्रम, तिथे राहिले मी हरवले ना त्या दिवशी मी त्यांना सापडले. मग त्यांनी मला त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी नेलं. त्यांचं घर म्हणजे जी लोक हरवलेली असतील, अनाथ असतील, त्यांचं कोणीच नसेल अशा लोकांचं घर. आमचं कुटुंब खूप छान आहे तिथलं. त्याबरोबर आता लगेचच सायलीची जी 3री बहीण असते ती म्हणते, ए गप ग तू, ते कसलं मेलं तुझं कुटुंब? सगळी मेली तिथली अनाथ, तुझं खरं कुटुंब आम्ही आहे, आम्हाला बोल तुझं कुटुंब. त्यावर सायली म्हणते, असं बोलू नको गं, लहानपणापासून आधार देऊन मोठं केलं आहे त्यांनी मला, शेवटी ते सुद्धा माझं कुटुंबच आहे ना. त्याबरोबर आता ते तिघीही म्हणतात, ए गप ग, शेवटी रक्ताचं नातं ते रक्ताचं नातं, रक्ताचं नातंच आपलं असतं. सायली, असं कुणाला बे आपलं म्हणू नये.
त्याबरोबर सायलीला कळतं या तिघींची मेंटॅलिटी काय येते. त्यानंतर आता शेवटी त्या तिघी म्हणतात बरं चल आता आम्ही निघतो, आम्हाला जायला पाहिजे. खाऊन पिऊन मस्त त्या तिघीजणी आता निघून गेलेले असतात. त्यानंतर आता अर्जुन वरती आलेला असतो. अर्जुन सायलीला विचारतो काय मग बहिणींना भेटून तुला वाटलं कसं. त्यावर सायली सांगत असते की अर्जुन सर काय माहीत का पण त्या मुली माझ्या बहिणी आहेत असं मला नाही वाटत, आणि आता तर मला मैना आणि सदाशिवसुद्धा माझे आईबाबा आहेत असं वाटत नाही आहे. म्हणजे माझ्या पाठीवर बर्थमार्क आहे असं त्या तिघींचं म्हणणं होतं, पण माझ्या पाठीवर कुठलीच जन्मखून नाही आहे की. त्याबरोबर अर्जुन म्हणतो आणि मी सुद्धा मगाशी खाली मैना काकूंची परीक्षा घेतली. सायली म्हणते परीक्षा. त्यावर अर्जुन म्हणतो हो परीक्षा. तू लहान असताना 4 वर्षाची होतीस तेव्हा हरवलीस. मी त्यांना विचारलं की जेव्हा सायली हरवली तेव्हा तुम्ही तिची पोलीस कंप्लेंट केली असेल ना. त्यावर ती म्हणाली हो ना पोलीस कंप्लेंट केली पण आमची पोर सापडली नाही. मग मी त्यांना म्हटलं की सायली किती वर्षाची असताना हरवली. ती मला म्हणाली होती ती 4 वर्षांची असताना हरवली होती म्हणून. त्यावर मैना काकू म्हणाल्या की हां 4 वर्षाची होती तेव्हा हरवली. मग मी म्हटलं नाही हो 5 वर्षाची असताना बहुधा मी विसरलो. त्यावर मैना म्हणाली हो मग 5 वर्षाचीच असताना हरवली. अहो माझा पण चुकून गैरसमजच झाला बघा, 5च वर्षांची असताना ती हरवली होती. त्यावर आता अर्जुन आणि सायलीच्या डोक्यात एक संशयाची पाल चुकचुकायला लागते. अर्जुन म्हणतो आता जरा जुना रेकॉर्ड वगैरे पोलिसांच्या मदतीने तपासायला हवा. मग सायली ज्या सालात हरवली होती त्या सालचा रेकॉर्ड मिळेल की काय अशी शक्यता अर्जुनला मनातून वाटत असते. मग अर्जुन हा बबली नावाच्या मुलीचा तो रेकॉर्ड काढण्यासाठी पोलीस स्टेशनला जातो आणि इन्स्पेक्टर सावंत यांना तो रिक्वेस्ट करतो की प्लीज मला हा रेकॉर्ड हवा आहे. आता इन्स्पेक्टर सावंत सांगतात की इतका जुना रेकॉर्ड मिळणं अशक्य आहे, जवळपास 20-22 वर्ष जुना रेकॉर्ड आहे हा. त्याबरोबर आता सायली त्यांना रिक्वेस्ट करते की जर तुम्ही हा रेकॉर्ड शोधून काढला तर खरोखर माझ्यासाठी खूप बरं होईल. माझे आईबाबा मला सापडतील किंवा ते माझे आईबाबा आहेत की नाही ते मला खरं कळेल. आणि मग आता जो गोंधळ घातलेला आहे अर्जुन आणि सायलीने तो सगळा ते इन्स्पेक्टर सावंतांना सांगतात. मग इन्स्पेक्टर सावंतनासुद्धा त्या दोघांची दया येते आणि ते म्हणतात ठीक आहे मी शोधण्याचा प्रयत्न करेन, जर रेकॉर्ड सापडलं तर मी नक्की तुम्हाला सांगेन. आता तिथे महिपतचा जो चेला असतो जो महिपतला सगळे पुरावे मिळवून नेहमी देत असतो तो कॉन्स्टेबल त्यांच्याजवळ येतो आणि त्यांना सांगत असतो की साहेब मला माहिती आहे बबलीचा रेकॉर्ड. त्याबरोबर अर्जुन म्हणतो काय. त्यावर तो सांगतो हो अहो म्हणजे मध्यंतरी मी जरा फायली चाळत होतो ना, जरा व्यवस्थित लावत होतो आम्ही सगळं, तर तेव्हा माझ्या हाती लागली होती बबलीच्या केसची फाईल. त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो मग सांगा मला तिच्याबद्दल माहिती. त्याबरोबर तो म्हणतो साहेब अहो. त्याबरोबर अर्जुन लगेच खिशातले पैसे काढतो आणि त्याला देतो आणि म्हणतो आता पटापट सांगा मला सगळं. मग आता अर्जुनला तो सांगायला लागतो. बबली नावाची पोरगी 6 वर्षाची असताना हरवली होती. ती एका कालितकर नावाच्या बाईच्या इथं राहायला होती. कालितकर म्हणजे तिची आई नव्हती, ती फक्त तिच्याकडं राहिलं होती. कालितकर तिच्याकडनं चोरीमारीची कामं करून घ्यायची आणि तिच्याकडनं घरातली बी कामं करून घ्यायची. एक दिवशी बबलीनं तिच्याच घरात चोरी केली म्हणून तिनं तिला लय हाणली आणि त्यानंतर मग ती बबली तिकडनं 2 दिवसांनी पळून निघाली. पळून गेल्याच्या नंतर ती इकडं तिकडं भटकत होती, पाकीट मारायची, चोऱ्या करायची, वडापाववाल्याच्या दुकानातनं वडापाव चोरायची, लहान पोरांच्या हातातनं काय घेऊन पळायची. ही अशी सगळी कामं तिनं केलेली आहेत. त्याबरोबर तिला बालसुधार आश्रमामध्ये आम्ही 3 वर्ष ठेवायचं ठरवलं होतं, पण 3 वर्ष ती राहिलीच नाही, गेली 6 महिन्यातच ती पळून गेली. त्याबरोबर सायली म्हणते अहो नाही हो मी एवढं सगळं नाही करू शकत. त्याबरोबर अर्जुन हसायला लागतो आणि म्हणतो तू शांत हो ग जरा, तू शांत हो. त्यानंतर आता अर्जुन आणि सायलीला ते जे DNA रिपोर्ट असतात ते सुद्धा मिळालेले असतात आणि त्याच्यानंतर आता हे पक्कं झालेलं असतं की मैना आणि सदाशिव हे सायलीचे आई वडील नाही आहेत. तर आता त्यांना हे कळून चुकतं की प्रियाचे आणि मैनाचे 100 नाही 110% एकूण एक गुण सारखा आहे. मग अगदी पैशांवरून वाद घालायचा असू दे, एखादी दुसऱ्याची वस्तू आवडली असेल तर ती आपल्याला घेणं असू देत, किंवा मग स्वतःचं कुटुंब ते स्वतःचं आणि शेवटी आश्रमात वाढलेलो त्या आश्रमात हे मानणं असू दे. मेंटॅलिटी थोडक्यात हे सगळं त्यांचं सारखं आहे. मग आता त्यांना लक्षात येतं की नक्की ही काहीतरी गडबड आहे. आता या सगळ्याच्या मागे नक्की खरं काय हे शोधून काढायचं असं त्या दोघांनी ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे आता प्रियाला वाटत असतं की चला आत्ता कुठे जाऊन सुटले, नशीब त्या तिघी बहिणी त्या माझ्या गेल्या म्हणून, त्या काहीही झालं तरी सायलीच्याच माथी खपल्या पाहिजे. हे सत्य कधीच कोणाला कळता कामा नये की हे भिकारडे आईवडील आणि ह्या बावळट बहिणी तिन्हीही माझ्या आहेत ते.
तर आता इथे अर्जुन हा चैतन्यला त्या ठिकाणी बोलवून घेतो आणि चैतन्यला आता त्याला हवालदाराने जे काही सांगितलं ते सगळं सांगतो. आता चैतन्यसुद्धा सायलीकडे बघतो आणि अगदी जोरात हसतो. अगदी म्हणजे पार त्याला ठसका लागेपर्यंत, गाल दुखेपर्यंत हसतो. त्यावर अर्जुनसुद्धा त्याला साथ देत असतो. सायली दोघांकडे रागाने बघते. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, ए गप्रे, तू हसू नको माझ्या बायकोवर, तुला काय जातं आहे, तू इथे असशील, घरी जाऊन मला बघावं लागेल काय ते. त्यावर सायली त्याच्याकडे रागाने बघते. तसा अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे माझी बायको चांगली आहे तशी, मला काही ती फार बोलणार नाही आहे. बरं मी काय म्हणतो आहे, म्हणजे मुद्द्याला हात घालूया आपण. सायलीने लहान असताना इतक्या करामती केल्या असतील असं मला तरी वाटत नाही. त्यावर लगेचच आता चैतन्य म्हणतो, वहिनी लहान असताना भारी करामती होतात बरं तुम्ही. त्यावर लगेचच सायली म्हणते, चैतन्य भाऊजी नका हो असं बोलू, मी नाही आहे असली मुलगी, तुम्हाला माहिती आहे ना. त्याबरोबर चैतन्य म्हणतो, गमतीने म्हटलं वहिनी. आणि मग आता लगेचच अर्जुन, सायली आणि चैतन्य तिघांचंही एक मत होतं की बबली सायली नाही, बबली आणि सायली दोन्ही वेगळ्या मुली आहेत. नाही म्हणजे लहान मूल खोडकर असतं, मस्तीखोर असतं, आगाव असतं, हट्टी असतं, जिद्दी असतं, सगळं ठीक आहे, पण हे इतकं नालायक नाही. आणि मी तर इतकी नालायक अजिबात नव्हते. तुम्हाला विश्वास होत नसेल तर तुम्ही मधुभाऊंना विचारा. मी आश्रमात किती व्यवस्थित आणि चांगली राहिली आहे ना, ते तुम्हाला ते सांगतील. हवं तर शुद्धीवर आल्यावर तुम्ही त्यांना विचारा. अर्जुन म्हणतो, बायको अगं या सर्व गोष्टींची काहीच गरज नाही आहे, मला माहिती आहे सगळं व्यवस्थित, आणि तू काळजी करू नको. हे बबली प्रकरण नेमकं काय आहे हे मी शोधून काढेनच, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तोपर्यंत मैना आणि सदाशिव ह्या दोघांनाही हे कळता कामा नये की ते तुझे आईवडील आहेत ही गोष्ट आपल्याला, ते तुझे आईवडील नाही आहेत ही गोष्ट आपल्याला कळली आहे. कारण जर त्यांना हे कळलं तर ते आणखीन थोडेफार सावध होतील आणि आणखीन काहीतरी करामती करतील. आणि त्याचबरोबर आपल्याला त्यांच्यावरती लक्षसुद्धा ठेवावं लागणार आहे. कारण याआधी त्यांनी खोटं बोलून आपल्या घरातनं एकदा पैसे काढायचा प्रयत्न केला होता आजारपणाच्या नावाखाली, आणि नंतरनं ते केसाच्या पिनाने कुलूप उघडून 10,000 रुपये मिळवण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. असेच ते आपल्या घरावरती छोटे मोठे हात साफ करत असतील तर आपण लक्ष ठेवायला हवं. आता चैतन्य म्हणतो, अर्जुन बाबा बघ, नाही तर घरात CCTV लावून घे बाबा. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही नको, असं जर काही करायला गेलो तर त्यांना संशय येईल, असं आपल्याला काहीसुद्धा करायचं नाही आहे. त्यांच्या नकळतपणे आपल्याला हे शोधून काढायचं आहे की नक्की त्यांचा मास्टर माइंड कोण आहे आणि नक्की खरी तन्वी कोण आहे. त्याबरोबर आता चैतन्य म्हणत असतो, प्रिया तन्वी नाही आहे याची मला खात्री आहे, कारण तिच्या पायावरचा जो तिने आत्ता परमनंट करून घेतलेला टॅटू आहे तो पूर्वी परमनंट नव्हता. पूर्वी एकदा तिने अंघोळ करून आल्याच्यानंतर ती बाहेर तिच्या पायातली साखळी निघाली, ती साखळी घालण्यासाठी बसली होती, तेव्हा तिने पाय वर केले होते आणि तेव्हा मी तिचे पाय पाहिले होते. तिच्या पायावरती तुळशीपत्राची खून नव्हती. त्यावर अर्जुन म्हणतो, मग आता आपल्याला तुळशीपत्राची जिच्या पायावर खून आहे त्या खऱ्या तन्वीलासुद्धा शोधून काढायचं आहे आणि त्याचबरोबर सायलीच्या आईबाबांनासुद्धा शोधून काढायचं आहे. त्याबरोबर आता ह्या सगळ्याच्या मागे कोण आहे हे सगळ्यात आधी शोधून काढायचं आहे, असं चैतन्य अर्जुनला सांगतो. एकदा की आपण त्यांना शोधून काढलं की मग बाकीच्या सर्व लिंक आपल्याला आपोआप लागत जातील. त्यावर सायली म्हणते, हो हे बरोबर आहे. मग तिघांनी मिळून ठरवलेलं असतं की आपण या सर्व गोष्टींचा शोध लवकरात लवकर लावायचाच. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.